माझं नाव आहे सौरभ अभ्यंकर आणि मी तेच रॅप करतो. तुम्हाला दादा सांगितलं असेल तर तेच मी त्याच्यासाठी आलो की दादा सांगत होते की मुलांना मार्गदर्शन करायचं आहे, हे करायचं आहे. सगळ्यात पहिले तर मला मार्गदर्शन म्हणजे शब्द जसं थोडासा भारी वाटते, कारण मी जसं दादा सांगतो म्हणजे मी दादा लहानपणापासून ओळखत आहे ना, तर आम्ही सोबत लायब्ररीला जात होतो. तुम्हाला माहिती आहे दादाला पहिले कसं करत होता, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या एरियाची आहे, तर लहानपणापासून त्यांना किती कष्ट घेतले हे. तर दादा मला जसं लहानपणी सांगत होते की अभ्यास कर, जसं मी राहुल काका राहुल तसरे त्यांच्या घरी राहत होतो, सगळे म्हणत होते अभ्यास कर आणि मी केला पण तर तेच की मला काय माहिती, म्हणजे ठीक आहे मला माहिती आहे की मी नोकरीवर लागान, सगळ्या गोष्टी मग मी ट्राय पण करत होतो की चल ठीक आहे नोकरी करून राहू, याचं हे करून राहू. पण मला माहिती होतं की लहानपणापासून मला आर्ट क्षेत्रात म्हणजे आर्ट कला या क्षेत्रातच जायचं आहे म्हणून. आणि ऑब्व्हियसली आता जसं दादानी म्हटलं की तुम्हाला म्हटलं की हात वरती करा, तुम्हाला कोणाला वाटतं की तुमचे पोरं कला क्षेत्रात गेले पाहिजे आहे ना, इथे खूप हात वरती. दादा खूप अभिमान आहे तुमचा, जेवढी हात वरती करत आहे ना खूप चांगलं वाटतं मला. कारण सगळ्यात पहिले आपण म्हणजे ऑब्व्हियसली मला जसे आई बाबा म्हणत होते की तू जे करत आहे तर या क्षेत्रात पैसा भेटते काय ना, पालक लोकांचं तेच असते की पोरांनी या गोष्टीतून पैसा भेटेल काय म्हणून. तर मी जेव्हा हे चालू केलं होतं मी केव्हा असं पैशाबद्दल विचार नव्हता केला, कारण मी जे गोष्ट करत आहे तर तिच्यातून मला आनंद भेटत होता. जसं मी पहिले डान्स करत होतो, नंतर मला लिहायची सवय लागली आहे ना, तर मला असं वाटत होतं ठीक आहे मला काही पैसा एवढं माहिती नाही, पण एक मनात जिद्द होती की बाई हेच गोष्ट करायची आहे म्हणून, की समोर जाऊन मला हेच करायचं आहे. पण 500 जरी रुपये भेटल तर मला चालणार आहे ना, कारण पहिल्यापासून मला म्हणजे कला क्षेत्रात मी डान्स पण करत होतो आहे ना. आणि एकदा 10वी नंतर मला कला क्षेत्र एवढं आवडत होतं, मला डान्सची आवड आहे, मला चित्रकलेची आवड आहे, मला ऍक्टिंगची आवड आहे, त्याच्यानंतर मला वाजवायची पण आवड आहे. एकदा मी 10वी झाल्यानंतर मी बालादादाचा जो गांजो आहे ना मी इकडे ऑर्डरवरही गेलो होतो. आणि मला लय चांगलं वाटते या गोष्टीत, लय जास्त चांगलं वाटते. याच्या जाणं चांगलं वाटते. पहिले मला बेकार वाटत होतं की बाई मी असं वाजवून राहिलो घरात, तर घरचे म्हणत होते की बाई तू वाजवणारा बनशील काय, पण आता मला वाटतं की मी बनायला पाहिजे म्हणून. कारण आपल्या इथं नाही का दोन गोष्टी, म्हणजे आपण मानसिक हे करतो. जर तुम्ही कॉलनीमध्ये असाल ना, आपण जर आपल्या घरचा जर पोरगा काही असं डफडं वाजवत होतो तर आपण काय म्हणतो वाजवणारा बनशील काय, पण तेच जर कॉलनीत जर गेला ना त्याच्या आईबाबाला माहिती आहे हा मोठ्यापणी खतरनाक ड्रमर बनणार आहे. तर मला वाटतं की ते जे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या मला ऑब्व्हियसली एरियातून भेटल्या, घरून भेटल्या, पण मला ते माहिती आहे की कोणी माझ्याबद्दल चुकीचा विचार नव्हता करत की तू लाईक या क्षेत्रात जाऊ नको म्हणून. मला ते माहिती आहे की म्हणजे माझे आई बाबा काका काकू आहे जसे तुम्ही लोक आहे, तुम्ही पण कधी असं बघितलं नाही की बाई कोणी रॅप करता कसा का पैसा कमवून राहिला आहे ना. मला पण असे म्हणत होते की लाईक बेटा हे तू काम नको करू, हे आपल्या अर्कांचे कामं नाही, हे पैसेवाल्यांचे कामं आहे ना, मग जाऊन आपल्याला पैसेवालं बनायचं नाही काय. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा चालू केलं होतं तर तेव्हा लाईक मला सांगत होती की बाई मी या नोकरीवर लागलो, मला काय म्हणते महिन्याचा काहीच नाही करावं लागत, ऑफिसमध्ये जातो, सावलीतलं काम आहे हे जास्त आपण लक्ष देतो आहे ना. लहान मुलाला सांगतो तू ऑफिसमधलं काम कर, सावलीत जातो, पण तेव्हा ठीक आहे ना 5-6 वर्षानंतर. पण तेच आता मला माहिती आहे की तुम्हाला 80,000 घ्यायसाठी 1 महिना काम करावं लागते, ते मी 1 लाख आता स्टेजवर एका घंट्याचे घेतो. आणि मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की मी किती पैसा कमवून राहिलो म्हणून, पण मी हे सांगून राहिलो की माझे स्वप्न तेव्हापासून मोठे होते आणि याच्यासाठी मला कधी माझ्या आईबाबांना क्लास नाही लावला ना काही नाही लावला. मी याच्या जाणं दादानं सांगितलं तर मनापासून याच्या जाणं आलो की याच 10-15 वर्ष पहिले मी असं लहान इथं बसला राहत होतो. हा इथंच बसला राहतो तुम्ही जे आजही बसतो मी, आजही मला लय चांगलं वाटते. पण तेच मला माहिती आहे की मला चांगलं वाटतं की मी तो पहिला वाला पाऊल उचलला. म्हणजे तुम्हाला कसं सांगू की मला माहिती आहे की मी जर नोकरी वगैरे केली असती तर 5-6 वर्ष 10 वर्ष माहिती तिच्याच मागं लागले असते आणि काही भेटलं नसतं. पण मी जेव्हा लिहिणं चालू केलं होतं मी पूर्ण काय म्हणते जगासमोर नाही का एक स्वप्न पाहिलं होतं, तर मी ते स्वप्न
स्वप्न एक तुमच्या समोर प्रेझेंट करतो. आता मी जे म्हणणार आहे हे नाही काय, जसं तुम्ही म्हटलं तुमच्या लेकराने कला क्षेत्रात मी टाकायचं आहे, तर मी एक स्वप्न लिहिलं होतं जे मी पूर्ण करत आहे आता. तर या लेकरा थ्रू नाही का, हे जसे माझे लहान भाऊ आहे तर मी यांच्या थ्रू एक तुम्हाला सांगतो. हे मी आईने स्वप्न दाखवलं होतं ते पूर्ण पण केलं की सारे लोक म्हणू नको गालेवाने, हे सारे पैसे वालायचे काम, पण एक बाई होती खेळाई होती म्हणे तुझ्या कामावर दे तू ध्यान. अरे लोक नाही तुले पोसाले बाबू रे मला माहित आहे तू चांगला, लोक नाही तुले पोसाले बाबू रे मला माहित आहे तू चांगला, पण 25 वर्ष भाड्याने राहिलो आई ठेवून दिन मी तुले बंगला. 25 वर्ष भाड्याने राहिलो आई ठेवून दिन मी तुले बंगला. आणि हे स्वप्न मी जवळपास 3-4 वर्ष पहिले पाहत होतो, आज ते पूर्ण झालेलं आहे. आणि याच्यापेक्षाही आणखी मोठे स्वप्न आहे, पण मी तुम्हाला हे सांगत आहे की या स्वप्नाबद्दल मी याच्याकडे सांगत आहे की हे मी तुमच्या समोर लिहिलेलं आहे. म्हणजे मला जे लोक ऐकत आहे मी त्याच्या समोर लिहिलं, असं नाही की भाई पहिलेच तयारी होती माझ्याजवळ बम पैसा होता. नाही, मी आईला शब्द दिला की मी तुला घेऊन तर दिलंच. आणि ते या कला क्षेत्रामुळे लय चांगलं झालं की मला ते गोष्ट भेटत आहे म्हणून. आणि लय झालं असे विचार करते की बाबा या क्षेत्रात समोर जाईल काय म्हणून आहे ना, एवढी सगळी कॉम्पिटिशन आहे, एवढं सगळं हे आहे. आणि मला पण वाटत होतं मी समोर जाईल काय म्हणून. पण म्हणजे बाकी लोकांचं नाही, एकच फरक आहे की समोर पाहून गेलो कोण की मी करून टाकलं, थांबलो नाही मी त्या गोष्टीसाठी. तो विचार करत की बाई हे होणार आहे का म्हणून. मला माहिती आहे हे मला करायचं आहे म्हणून मी करून राहिलो, पण ते समोर जाऊन होतेच. आणि जसं म्हणजे मी असं नाही की जेव्हाही काय म्हणते शो वगैरे करतो सगळं करतो तर तिथं या गोष्टी मी आवर्जून सांगतो की ठीक आहे. म्हणजे अभ्यास मला पण आधीपासून लय चांगला वाटत होता, पण मला वाटतं की अभ्यास प्रत्येकाच्या नाही होत आहे ना, म्हणजे होते पण तेवढी इच्छा राहणं तेवढी हे राहणं. आता जसं दादाची पण शिकाठी पहिल्यापासून माहित आहे, दादा कशी करत होते, पण मला माहित आहे माझ्याकडे एवढा अभ्यास नसता झाला तर मी कुठं तरी ते जाईल. आणि एखाद्या ऑफिसात जरी चिपकला तू तर ठीक आहे म्हणे, काय चपराची झालं लगन तर होऊन जाईल तेवढं म्हणत होते. कारण अरे मी तुम्हाला सांगून राहिलो मी बिच्छू टेकडीत राहत होतो, ऑब्विसली आपण एकाच घरची आहे मला माहिती आहे. म्हणून मी हेच गोष्ट टाकासाठी की लाईक आपण कधी कधी नाही का याच्यासाठी शरमतो की बाई कोणी कोणी सांगत नाही मी कोणत्या एरियात राहत होतो काय आहे ना. मला पण ते वाटत होतं भाई मी बिच्छू टेकडीत राहून राहिलो म्हणजे काही चुकी करून राहिलो का. कारण एक वेळा मला माझ्या मित्राला मला पकडलं होतं, आम्ही हायवेला रात्री ट्रेन होती तर तिघा लोकांना पकडलं होतं. ते म्हणे तुम्ही कुठं चालले, तर तो एक जण म्हणे तुम्ही राहता कुठं, दोघेही राहता ते गुरुकृपा कॉलनी, मी राहतो तो बिच्छू टेकडी. तर मला डायरेक्ट चोर म्हटला, चोरामध्ये येले अंतर घ्या म्हणे. आणि सेम ते सीपी साहेब मला यावर्षी हसनमधून जेव्हा आला तर इथं त्यांना मला त्यांच्या ऑफिसमध्ये सत्कार घेतला आणि त्यांना त्यांच्या प्रोग्रामसाठी मला बोलवलं. मला त्याच्यानंतर वाटलं की मला जे कला क्षेत्रानं दिलं ते मला अभ्यास नसतं देऊ शकला. पण असं नाही की कला क्षेत्रात अभ्यास नाही म्हणून. तुम्ही जर आता माझे गाणे बघितले असं नाही ना, तर त्या गाण्यात मी तेच गोष्ट करतो जे मी लहानपणापासून शिकलो ना, की जसं मी सांगत असतो की मी कोणत्या एरियामधून येतो, सॉरी मी कोणत्या एरियामधून येतो, इथपर्यंत मी कसं काय आलो, तर मी सगळं हे त्या गाण्यात सांगत होतो. तर कोण कोण माझं गाणं ऐकलं हो हो धन्यवाद बाबू हे ऐकलं धन्यवाद. तर तेच की काय म्हणते मी माझ्या गाण्यात तेच सांगत होतो की आयामय आहात. मी काय म्हणते जसं पहिला मी 2018 मध्ये मी जेव्हा लिहिणं मी 2013 पासून लिहिणं चालू केलं रॅप, तर मला तेव्हापासून एक इच्छा होती की मला बॉलिवूड पिक्चरात गाणं द्यायचं आहे. म्हणजे बॉलिवूड जे आपण हिंदी पाहतो ना सिनेमे याच्यात गाणं द्यायचं आहे म्हणून. तर ते विचार केला असता तर मला वाटते आताही ते गोष्ट पॉसिबल नसती. पण मी तिकडे गेलो, या गोष्टी करत गेलो तर मला चान्स भेटला गली बॉय म्हणून. तर त्या गली बॉय मध्ये पण मी एक गाणं केलेलं आहे, तिच्यात ते अमरावतीचं नाव टाकलं की बाई अमरावती म्हणजे तुम्हाला मी ऐकून दाखवतो. कलावंत हौशी हे गोष्ट मा गावची, कोणी करे काम कोणी खाली पेते पावटी, गाणे देते शांती न पसरवे क्रांती, करून जागे तरुण नेन समोर अमरावती दिवाळी तर कवाली बी ऐकतात भाऊची माई अमरावती केला चालू असली हिपहॉप आम्ही ओची हावची. तर आता या गाण्यामागं अमरावती नाव टाकायचा उद्देश
उद्देश एकच होता की आपण लय जण म्हणतो की आपण छोट्या गावातून आहे ना, छोट्या गावातून आहे आणि बाहेर जर गेलं तर मला पण आधी सांगा लागत होतं अमरावती कोणतं ते नागपूर जवळचं. तर मग आपण हा विचार करतो की यार आपण अमरावतीत राहतो, हे लोक खरंच ओळखतील की नाही आपल्याला. पण मला वाटतं जोपर्यंत आपण त्यांना सांगूच नाही कॉन्फिडंटने की बाई अमरावती आहे म्हणून हे आहे, तोपर्यंत त्या लोक ओळखणार नाही. पण मला वाटतं आता चांगल्या प्रकारे अमरावतीला ओळखतात म्हणून तर तेच मला तेच सांगायचं होतं की ठीक आहे अभ्यास वगैरे तर चालते, पण मला वाटतं की प्रत्येकाचं दिमाग तिच्यात असते. म्हणून मला वाटतं की आपल्या पोरांना आपण नाही का सगळ्या क्षेत्रात टाकलं पाहिजे. स्पोर्ट्स मध्ये टाकलं पाहिजे, आर्ट्स मध्ये टाकलं पाहिजे, त्याच्यानंतर बिझनेस मध्ये टाकलं पाहिजे आहे ना. या सगळ्या गोष्टी असं आहे की ज्यांना आपलं बाहेर रेप्रेझेंटेशन होते. की जसं आता मला माहिती आहे की दादा क्लास 1 ऑफिसर आहे, तर तो माहिती आहे माझ्या एरियातला आहे ना, तर मला दादाजवळ असं नाही जावं लागेल की सर माझं हे काम करून देता का. मला माहिती आहे माझ्या एरियातला दादा आहे म्हणून, तर मी याच्याजवळ हक्कानं जाईन आहे ना. असंच जर आता या लेकरांपैकी कोणी आलं समोर रॅप क्षेत्रात की दादा मला जायचं आहे, मला माहिती आहे त्याला मुंबईवाली शिडी नाही चढा लागत, कारण मला माहिती आहे मी आहे आणि माझ्या हे लहान भाऊ आहे म्हणून आहे ना. तर मला असं वाटतं की आपलं रेप्रेझेंटेशन प्रत्येक क्षेत्रात असलं पाहिजे, जेणेकरून कसं जर आपलं प्रत्येक क्षेत्रात जर रेप्रेझेंटेशन असेल तर आपली आणखी कम्युनिटी स्ट्रॉंग होऊन जाईल आहे ना. तर मला वाटते की तेच तुम्ही जेवढी तुमची लेकरं आहेत त्यांनी प्रत्येक गोष्टीत टाकू द्या. जसं मी त्याला आज स्टेजवर दिसत आहे, तुम्हाला पण 10 वर्षानंतर हे लोक मला तर वाटते की मी चल ठीक आहे नॅशनल म्हणजे भारतातल्या भारतात मला वाटते हे लेकरं बाहेर देशातही आपल्या एरियाचं नाव करतील. आणि मला कॉन्फिडन्स याच्याच आहे ना, असं नाही की लाईक मला लहानपणापासून ट्युशन होत्या काही, मी तोच पोरगा आहे जो 14 एप्रिलला 5:30 वाजतापासून लाली पावडर लावून रेडी राहतो तो कधी रॅली ठेवा. आणि सेम मी आजही आहे, फक्त हे आहे की पहिले मला सगळे लोक असे शुभ्या नाही तर सौरा म्हणत होते, आज फक्त सौरभ अभ्यंकर म्हणतात. काहून की मी टीव्हीवर दिसलो म्हणून. तर मी तुम्हाला तेच सांगून राहिलो की मी आजही याच लेकरातला आहे, सगळं हे आहे. तर मी जसं करून राहिलो म्हणजे मला ठीक, मला माहिती आहे की अभ्यास म्हणजे केलं असतं पण नसतं खरंच नसतं झालं. म्हणजे कोणती गोष्ट मला असं माहिती आहे की आपण जसं म्हणतो ना लेकराने की चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे. जर तुम्हाला सफल व्हायचं आहे तर चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे. माझ्या अनुभवानुसार तुम्हाला जर कोणती गोष्ट प्राप्त करायची आहे सगळ्यात पहिले गरज पाहिजे. जोपर्यंत त्या गोष्टीची गरज नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या मागं लागसानच नाही. आणि जेव्हा गरज आहे त्याच्या मागं लागता. दुसरी गोष्ट पाहिजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती नाही काय पेट्रोल सारखी असते, जेवढी जास्त आहे ना तेवढं लवकर गाडी समोर जाते. तर मला वाटते की बस इच्छाशक्ती राहू द्या. आणि तुमच्या पोराले कधी असं नको म्हणू की बाबू तू हे काम नको करू, बाबू तू हे काम नको करू. काहून की म्हणजे बेकार लोक वाटून घेऊन मी जर तुमचं ऐकलं असतं ना की बाबू तू अभ्यासच कर म्हणून, तर मला माहित आहे सकाळी मला ऑफिसमध्ये जाऊन काम करायला लागलं असतं. पण आज अशी कंडिशन नाही आहे की जे लिहिणं माझं एन्जॉयमेंट होतं ते मी एन्जॉय करत होतो, पण त्या एन्जॉयमेंटचा मला स्वतःच्या एन्जॉयमेंटचा पैसा भेटून राहिला. अधिक का पाहिजे मला ना, मला कोणाला जबाब द्यायला लागून राहिला की बाई नाही सर झालं म्हणून हे झालं. मी सांगतो आज लोकायला नाही, आज मला इच्छा नाही, आज मला नाही करायचं आहे म्हणून. तर मला वाटतं की एवढं सोप्या पण फील्ड आहे आणि याच्यात चांगला म्हणजे तेच तुमचं तर कन्सेप्शन एकच आहे ना की बाई पैसा कमावला पाहिजे. तर मी तुम्हाला डोळे बंद करून सांगतो तुम्ही शिक्षणात जेवढा पाहिजे याच्याहून त्याच्यावर डबल ट्रिपल नाही पैसा. फक्त तुम्ही तुमच्या लेकराला थांबवू नका. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या लेकराला थांबवसाल की नाही रे बाबू हे नको करू हे नको करू, त्या दिवसपासून तुम्ही त्यांच्या विचाराचे दुश्मन म्हणून असाल. आणि तेच मग तुम्हाला मनात समोर जाऊन मी तर तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं हे करतो, पण तोपर्यंत टाईम गेलेला राहील. म्हणून मला वाटते की माणूस ज्या इच्छेत असते म्हणजे काही असो. मला माहित आहे मी जर वाजवलंही असतं ना माझ्या 1 नंबरचाच असता, पुऱ्या भारतात माझ्या बँड पार्टी चालली असते. मला माहित आहे आणि मी सांगितलं असं की भाई मी चालू इथूनच केलेलं आहे. पण मला माहिती आहे की मी स्वतःहून जर केलं ना तर मला ते कधी काम नाही वाटत. मी हेच पाहिजे की एले मी अधिक चांगल्यानं कसं काय करू शकतो. काहून की ते कामं कोणी सांगून नाही राहिलं. तर मी माझ्या मनाच्या मालकीचा राजा. तर मला असं वाटतं की माझ्या पण लहान भाऊ लेकरं जेवढी आहे हे सगळे सेम असेच झाले पाहिजे. झालं मग असं जर सगळं झालं तर आपल्या कम्युनिटीसारखी कोणी स्ट्रॉंग नाही राहणार हे मला चांगल्यानं माहिती आहे. बस मी तुमच्याकडून हेच इच्छा करतो की आपल्या लेकराला कधी फक्त अभ्यासापुरती अभ्यास करत आहे तर लयच चांगली गोष्ट आहे. पण मी जे गोष्ट करतो याच्यासाठी लय अभ्यास लागते आणि ऑब्विसली मी
बाबासाहेबाचं लेकरू आहे, शिवाजी महाराजचा मावळा आहे, तर अभ्यास हा आपला कल्चरच आहे पहिल्यापासून. तर तेच मला इकडे येऊन तेच सांगायचं होतं. आणि दादा पण मला त्याच्यासाठी बोलवलं. तर तुम्हाला जर काही प्रश्न असेल, जर तुम्हाला वाटत असेल की बा तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला असे प्रश्न वाटतात, तर तुम्ही पण मला विचारू शकता. जर कोणाला वाटत असेल काही की या क्षेत्रात अडचण आहे, काय आहे काय आहे, जर वाटत असेल मनापासून सांगतो की तुम्ही मला विचारू शकता. क्वेश्चन आन्सर सेशन आपण एक सौरभ दादासाठी स्पेशल डान्स ठेवलेला आहे आपला, तर त्याच डान्स नंतर घेणार आहे. मीनवाईल दीक्षा ऑन स्पॉट बोललेला आहे, याच्या आधी तयारी वगैरे काही नाही झालेली, पण ऑन स्पॉट बोललेला आहे की मला दादासाठी रॅप म्हणायचं. दीक्षा म्हणतो. आता बाकीची समजा तुम्ही राग कसं म्हटलं की हनी सिंग म्हणजे बाकी जसं पार्टीवाले गाणे, तर मला ते सांगते चांगलं वाटते की माझ्या एरियातले लेकरं जे आहे ते जेव्हा मला कॉपी म्हणजे मला जसं गाणं पण म्हणून राहिलं तर त्यांच्या गाण्यामध्ये हिस्ट्री येते, कल्चर येते, शिवाजी महाराज येते, तर मला तेच वाटते की आपले पण लेकरं असे एका याच्यावर झालं तर तिथेही एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण आपल्या समाजात काय पेरून राहिलो. जसं दादा स्वतःही झाले की क्लासवन ऑफिसर झाले, पण आपल्या लोकांसाठी इथं लहान मुलांसाठी काऊन की आम्हाला वाटते की आमची सामाजिक जबाबदारी आहे म्हणून की आम्ही समोर गेलो, आमचे लहान भाऊ पण समोर गेलो पाहिजे. तर असं मला तुलाही चांगलं वाटतं. सौरभने आता बऱ्याचदा सांगितलं की मला अभ्यासात इंटरेस्ट नाही, हे नाही, पण तुम्ही त्याचा रॅपचा प्रकार बघा. आतापर्यंत सौरभला इथे बोलवण्याचं कारण रॅप आर्टिस्ट भरपूर आहे, काय महाराष्ट्रात आहे, भारतात आहे, भरपूर रॅप आर्टिस्ट आहे. पण मला कोणाला बोलवायचं वाटलं ते सौरभला यासाठी बोलवायचं वाटलं की सौरभचा तो रॅपचा प्रकार आहे हा कॉन्शियस एंटरटेनमेंट मध्ये येतो. कॉन्शियस एंटरटेनमेंट म्हणजे काय, रॅपच्या माध्यमातून हा माणूस समाज प्रबोधन करतो. रॅपच्या माध्यमातून समाज प्रबोधन, त्याच्या रॅपमध्ये तुम्हाला महिलांचे प्रश्न दिसतील, मजुरांचे प्रश्न दिसतील, दलितांचे प्रश्न दिसतील, परत एन्व्हायरमेंटचे प्रश्न दिसतील, केमिकलचे प्रश्न दिसतील. या सर्व प्रश्न हा माणूस रॅपच्या माध्यमातून मानतो. आणि हा जर म्हणत असेल की अभ्यास नाही, काही नाही, तर दादा हे शक्य नाही विदाऊट अभ्यास.